नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर आजचा व्हिडिओ हा माझा हनुमान जयंती निमित्त असणार आहे. तर शनिवारी आहे 12 तारीख, 12 तारखेला आलेली आहे पौर्णिमेच्याच दिवशी आलेली आहे हनुमान जयंती. तर हनुमान म्हणजेच मारुती राया. हनुमानांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव अंजनी होते आणि वडिलांचे नाव वानर श्रेष्ठ केसरी असे होते. हनुमान एवढे शक्तिशाली होते की पर्वत सुद्धा हातावर उचलत असत, असे अंजनी पुत्र हनुमान होते. हनुमानांची 12 तारखेला शनिवारी जयंती आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी काय काय सेवा करावी? हनुमानांच्या मंदिरात जाताना रुईच्या पानांची माळ, फुले, तेल हे नेहमी घेऊन जावे आणि त्यांनी काय होते तर आपल्या संकटांचे निवारण होण्यास जास्तीत जास्त मदत होते. हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती स्तोत्र म्हणावे. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा वाचावी. ज्यांना कायमस्वरूपी हनुमान चालीसा वाचायची असेल त्यांनी दररोज संध्याकाळी हनुमान चालीसा वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवसापासून सुरुवात करावी. हनुमान चालीसा वाचल्याने काय होते तर आपल्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण होते. आपल्यावर जे येणारे संकटे आहेत, अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते. त्यासाठी हनुमान चालीसा वाचणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त हनुमान जयंतीच्या दिवशी तरी हनुमान चालीसा वाचावी. आपल्या जीवनातील संकटे निवारण होण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी काय उपाय करावा तर आपल्या जीवनातील संकटे दूर व्हावे म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाताना 11 अखंड उडीद, रुईच्या पानांची माळ, चमेली तेल, शेंदूर आणि फुले, हरभरा डाळ आणि गूळ आणि बाकी सर्व गोष्टी हनुमानाजवळ वाहाव्या. हनुमानाच्या मंदिरातच बसून हनुमान चालीसाही वाचावी. असे केल्याने काय होते तर आपल्या जीवनात जी येणारी संकटे आहेत ती दूर होतात. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमानाला गोड नैवेद्य पण दाखवू शकता. अशा प्रकारे हनुमान रायांची सेवा करा. त्या सेवेबरोबरच हनुमान रायांनी जसे राम आणि सीतेला आपल्या हृदयात बघितले तसे तुमचे जे गुरु असतील त्यांना नेहमी हनुमान जयंतीच्या दिवशी हृदयात बघा. अशा प्रकारे हनुमानाची जास्तीत जास्त सेवा करा. गुरूंचे ध्यान करा, नामस्मरण करा. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसा वाचण्यास विसरू नका. अशा प्रकारे माझा हनुमान जयंतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.